विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला अवघे 72 तास बाकी असताना विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने होणारे अवैध प्रचार टाळण्यासाठी हिंगोली पोलीस प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले। येत्या 48 तासात कुठल्याही अपप्रकाराचा प्रचार होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या पथकांमार्फत येत्या 48 तासात निवडणुकीदरम्यान काही अपप्रकार होणार नाही याकडे विशेष लक्ष या 15 पथकांद्वारे देण्यात येणार आहे। याबाबत अधिक माहिती दिली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी। कार्यक्रम, तिथे होणाऱ्या गॅदरिंग्स, तिथे होणाऱ्या मीटिंग्स, येणारे जाणारे लोक, वाहनं ही चेक करणं आणि त्या जवळपास इमिजिएटली लोकांना रिस्पॉन्ड करता येईल, जेणेकरून तिथे निर्भय वातावरण राहील आणि चांगलं वातावरण राहील। यासाठी आपण काही अतिरिक्त पथकं लोकांच्या विश्वास संपादनासाठी ठेवलेली आहे। यामध्ये त्या पथकाचे स्पष्ट आदेश निर्गमित होतात। त्यावेळी लोकांनी आपले ट्रॅव्हल प्लॅन्स आणि आपल्या जे काही नियोजन आहे त्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना कुठली कायदेशीर अडचण येणार नाही। शेवटच्या 48 तासामध्ये किंबहुना आतापासूनच प्रत्येक हॉटेल, लॉज, मंगल कार्यालय होणारे सर्व कार्यक्रम हे कोणत्या उद्देशाने घेतले जात आहेत, तिथे कुठली राजकीय किंवा इतर प्रचार तर होत नाही ना त्या कार्यक्रमाच्या नावाखाली, या पद्धतीचा आम्ही पडताळणी करणार आहोत। आणि यासाठी ज्यांचे काही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत, विशेषतः शेवटच्या 48 तासामध्ये त्यांनी आरोना पोलीस स्टेशनला इंटिमेट करणं आवश्यक आहे की आम्ही असे असे कार्यक्रम घेतो आहोत। त्याप्रमाणे मंगल कार्यालय असतील, कुठले धार्मिक कार्यक्रम असतील, कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम असतील, त्याला प्रतिबंध 15/10/2024च्या आदेशाने केलेला आहे। आणि ते जर कार्यक्रम घ्यायचे असतील तर त्याची विशेष परवानगी घेणं आवश्यक आहे। अशी परवानगी न घेता जर तुम्ही काही धार्मिक कार्यक्रम असो तो जरी घेतला, सर्व व्यक्तींसाठी, खाजगी नाही परंतु सर्वांना ओपन असा धार्मिक जर तुम्ही कार्यक्रम घेणार असाल तर त्याचं इंटिमेशन आणि त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे।